बघा मित्रांनो, गणितामध्ये काय दिलं आपल्याला, घड्याळीत काटा म्हणजे घड्याळीत 8 वाजले, किती सकाळचे 8 वाजले, दुपारचे 2 वाजल्यावर तास काटा किती अंश फिरला असं विचारलं जाते. काय 8 वाजले तर हे 2 वाजल्यावर किती तास काटा किती अंश फिरेल असं आपण विचारलं. बघा सगळ्यांना माहिती मित्रांनो, घड्याळीचं माप किती असतं, वर्तुळाचं माप किती असतं, 360 डिग्री. सर्वांना माहिती 360 डिग्री. आणि आपल्या घड्याळीचे तास किती असतात, घड्याळ किती तासात विभागली, हे वर्तुळ किती तासात विभागले, 12 तासात. बरोबर आहे. बघा 12 तासाला 360 डिग्री, तर 1 तासाला किती असेल मित्रांनो, बघा काटाकाटी करू, 12 1 12 12 3 36, शून्याला शून्य. म्हणजे तास काटा जर एक तास जर फिरला, किती तास काटा जर 1 तास फिरला तर 30 अंश पार केलं जातं. किती 30 अंश. तर आपल्याला विचारलंय 8 पासून 2 पर्यंत किती, बघा 1 2 3 4 5 6, किती 6 तास ट्रॅव्हल करायला. 6 तासाचे किती अंश असतील, बघा 6 गुणिले 30 किती 180 अंश तास आता ट्रॅव्हल करेल. धन्यवाद.